एका व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत मशीन कशी चालवायची आणि सुरुवातीलाच मशीन चालवायचं शिकल्याच्या नंतर काय करायचं आहे की आपण एका महिन्याच्या बाळाचं टोपडं शिकायचं आहे. तर ही उंची घेतलेली आहे 7.5 इंच, ही रुंदी घेतलेली आहे 6 इंच. अस्तरला वरील बाजूस टिप मारलेली आहे, तसेच मेन कापडाला सुद्धा वरील बाजूने टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मेन कापड सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अस्तर विरुद्ध बाजूला शिलाई करून या पद्धतीने ठेवायचं आहे, या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर ही शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई इथून इथेपर्यंत घेतलेली आहे. आता उलटवून घ्यायची आहे. ही टकुच्याची वरील बाजू ही शिलाई मारली, इथे उलट सरळ करून शिलाई मारली. त्याच्यानंतर इथं पिन लावून मी करून दुमड घालून घेतलेली आहे. ही पहा इथे. आता इथून शिलाई मारून घ्यायची आहे. टोपड्याची ही वरील बाजू आहे, याला 2च गोंडे लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मागील मानेच्या बाजूस 1 इंच एवढा कपडा सोडून इथे 3 टक्स मारून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर या 2 नाड्या धरून तयार करून घेतलेल्या आहेत. या 1.5 इंचाच्या पट्ट्या घ्यायच्या, साधारण एक 8-9 इंच हे असेल मानेला बांधण्यासाठी. आणि ते इथून या टक्सच्या समोर या बाजूला लावून घ्यायचं आहे. अशा रीतीनं हे आपलं एका महिन्याच्या बाळाचं टोपडं नॉड लावून गोंडे लावून छान असं तयार झालेलं आहे. आणि त्याच मापानुसार काढलेलं हे सुंदर असं सश्याचं टोपडं. जर आपल्याला सुद्धा सश्याचं टोपूचं शिकायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवेन.